आता भाजप काय करते बघूया, पण त्यांना ती सत्तेत राहण्याची आता संधी मिळणार नाही, सत्तांतर होणार आहे. त्यामुळे विरोधी पक्षामध्ये एकतर त्यांचं नेतृत्व कोण करेल, कारण नरेंद्र मोदी यांना 75 वर्ष होणार आहेत. निवडणूक जे पराभूत झाले तर त्याचं खातं कोणावर फोडलं जाईल, आणि मग आमच्या विरोधामध्ये विरोधी पक्ष नेता म्हणून कोण उदय असेल यावर पुढचं बरंच राजकारण अवलंबून आहे. बऱ्याच जास्त जागा मिळतील, त्यामुळं भाजपला जी मागच्या वेळेला 23ची संख्या होती ती बऱ्याच प्रमाणात कमी होईल. तर साताऱ्याकडे आलो तर याच भाजपच्या उमेदवाराचा गेल्या वेळेला आम्ही सर्वांनी 90,000 मतांनी पराभव केला. आणि मी नेहमी भाषणात सांगतो की त्यावेळेला 2 पक्ष होते, आता 3 पक्ष. त्यामुळं जरीही खूप संसाधनं वापरली गेली, कुठं दहशत, कुठं आमिष, कुठं पद देतो, कुठं कर्ज देतो वगैरे सगळ्या गोष्टी दाखवली, तरी शेवटी लोकांनी या विरोधी पक्षाच्या आमदाराला 3 वेळेला खासदारकीला निवडून दिलेला आहे. आणि त्याची 10-12 वर्षाची कारकीर्द लोकांसमोर आहे. तर एका बाजूला जरी ही विचारधारेची लढाई असली, ही हुकुमशाही विरुद्ध लोकशाही असं याचं स्वरूप झालं असलं तरी ते शेवटी उमेदवारांच्या सुद्धा तुलना होते. आणि उमेदवारांच्या तुलनेमध्ये आपल्याला कोण उपलब्ध होईल, आपल्याला कुणाला भेटायला सोपं पडेल, कोण आपल्याकडे येतो, सुखदुःखात सामील होतो, याची देखील लोक तुलना करतील. कारण मला वाटतं की मागच्यापेक्षा अधिक मताधिक्यानं महाविकास आघाडीचा उमेदवार सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये विजयी होईल. परंतु आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा मतदानाचा हक्क पडला. त्याच्यानंतर झारखंडमध्ये जे काही रोकड सापडलेले आहे त्याच अनुषंगाने त्यांनी एक आरोप केला की नेहमी नोटांच्या बंडा ज्या आहेत त्या काँग्रेसच्या नेत्याकडेच का सापडतात. भाजपने कॅशलेस करप्शन केले, त्यामुळे त्यांना नोटांची गरज वाटत नाही. त्यांनी जे निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून नोटांशिवाय करप्शन करायचा जो प्रयत्न विक्रम केलेला आहे, जागतिक विक्रम केलेला आहे, त्यामुळे त्यांना नोटाची गरज आत्ता भासत नाही, पूर्वी भासत होती. पण आता सुप्रीम कोर्टानं नोटाचं सगळे भानुमतीत का पिटारा बंद केलेला आहे. आता भाजप काय करते बघूया, पण त्यांना ती सत्तेत राहण्याची आता संधी मिळणार नाही, सत्तांतर होणार आहे. त्यामुळे विरोधी पक्षामध्ये एकतर त्यांचं नेतृत्व कोण करेल, कारण नरेंद्र मोदी यांना 75 वर्ष होणार आहेत. निवडणूक जे पराभूत झाले तर त्याचं खातं कोणावर फोडलं जाईल, आणि मग आमच्या विरोधामध्ये विरोधी पक्ष नेता म्हणून कोण उदय असेल यावर पुढचं बरंच राजकारण अवलंबून आहे. आम्ही भारतीय जनता पक्षाचं सरकार पाहिलेलं आहे, अटल बिहारी वाजपेयींचं सरकार पाहिलं आहे. त्यावेळेला असं कधीच काय झालं नाही. ही विकृती नरेंद्र मोदींच्यामध्ये आहे. कसल्याही येणं केणं प्रकाराने सत्ता मिळवली तर काहीही करावं लागलं तरी ते करायची त्यांची तयारी असते. खरं तर बारामतीमध्ये मोठी लढाई जी आहे ती सुरू झालेली आहे. 2 पवार एकमेकांच्या विरोधात लागतात. परंतु रात्री एक व्हिडिओ रोहित पवारांनी ट्विट केला आणि असा आरोप केला की पैशांचा मोठ्या प्रमाणात वापर अजित पवार गटाकडून होतो व तसं काही घडताना दिसतंय. आपल्याकडे काही माहिती कशा प्रकारची नाही? मला बारामतीची काही माहिती नाही आहे, त्यामुळे रोहित पवार सांगत असतील तर त्यांच्याकडे काही माहिती असेल. पण सातारा लोकसभा मतदारसंघ आणि विशेषतः कराड दक्षिणमध्ये पैशाचा प्रचंड वापर होतो. हे तर मी स्वतः सांगू शकतो. आम्ही 1950 नंबरला बोरिंग केली की काही लोक 2 व्हीलर नेतात आणि ती कार गावापुरताच काही विषय करतात, मोठ्या प्रमाणात गाडीतून भरून कोणी येत नाही. पण पैशाचा वापर आता मोदींच्या सभेकरता 700-700 रुपये देऊन भाड्याने माणसं आणली होती, आपण पाहिलं. एका मोदींच्या सभेचा खर्च 5-5 कोटी रुपये होतो, पण त्यातून आउटपुट काही मिळत नाही. आता देखील जर रोहित पवार बारामतीबद्दल म्हणत असतील तर त्यांना ते माहिती असेल. पण दक्षिण कराडमध्ये तरी मी मागच्या सातारा मतदारसंघाचं बोलणार नाही तर प्रचंड पैशाचा वापर होतो. तर शेवटी एकच त्यांच्याकडे होतो, हा वापर हा भाजपकडून होतो. आणि त्यामुळे भाजपकडून आता सत्तेत राहण्याकरता ही सीट टिकवणं मिळवण्याकरता त्याचं शेवटचं जे अस्त्र आहे ते पैशाचं आहे, ते काही चाललं नाही. आता एक अजित पवार गटाचे आमदार मावळ विधानसभेचे सुनील शेट्टी यांनी गंभीर आरोप या ठिकाणी केला, गौप्यस्फोट केला की अजित पवार सत्तेत जाण्यापूर्वी 2-2.5 महिने ही चर्चा पवार कुटुंबियांमध्ये सुरू होती. कुणाला किती वाटाघाटी किती होणार, कशा प्रकारे होणार, मंत्रिपद किती मिळणार, हे सगळं या ठिकाणी ठरलं होतं.
पवारांच्या संमतीनंच या ठिकाणी ते महायुतीत गेलेले आहेत असं त्या ठिकाणी सांगतात. पवारांनीच आम्हाला पुढे जायला सांगितलं. पवार पाठीमागून येणार होते. सुप्रिया सुळेंची सगळी कल्पना होती. हा मोठा गौप्यस्फोट केलेला आहे. ही चर्चा अनेक वेळेला स्वतः अजित पवारांनी केलेलं काही गौप्यस्फोट नाही आहे. आता त्यांच्या घरात काय चर्चा झाली आणि कोणी कोणाला काय आश्वासन दिलं होतं ते कुठंतरी कोणीतरी लिखित स्वरूपामध्ये आत्मचरित्र लिहिलं तर आपल्याला कळेल. पण आज आपण विद्यमान सद्य परिस्थितीमध्ये जी लढाई आहे त्यावर बोलतो. मागं 3 महिन्यापूर्वी 6 महिन्यापूर्वी काय झालं होतं काय नाही झालं हा. परंतु मतदानाच्या काही तास आधी हा आरोप याच्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं. नाही, हा आरोप आधी झालेला आहे, नवीन नाही आहे, काहीच नवीन नाही आहे. अजित पवार कित्येक वेळेला बोललेले आहे की आमचं खातेवाटप पण ठरला होता, आमचं पालकमंत्रीपद ठरली होती. म्हणजे लोक किती विश्वास ठेवतील त्याच्यावर आहे. पण आज मला वाटतं की सिनियर पवारांच्यावर शरद पवारांच्यावर अजित पवारांनी आरोप केलेले आहे, ही टीका टिप्पणी केलेली आहे, ही एक पातळी सोडून केलेली आहे. तर कळत झाला तो नरेंद्र मोदींनी जो काही वाक्य वापरली शरद पवारांच्या मध्ये ती वापरायला नको होती. अगदी नैराश्यातून उद्गारलेले ते उद्गार होते आणि त्यामुळं नरेंद्र मोदींना आता पराभव स्पष्ट दिसतोय. बारामतीला तर नरेंद्र मोदींच्या शरद पवारांच्या बद्दलच्या वक्तव्यामुळं अजित पवारांची जी निवडणुकीची जी बॅनर्स होते ज्यामध्ये अजित पवार राष्ट्रीय अध्यक्ष उमेदवार त्यांच्या पत्नी आणि भाजपचे नेते मोदी असे जे बॅनर होते ते काढले आणि त्याच्याऐवजी फक्त अजित पवारांनी त्यांच्या पत्नीची बॅनर लावलेली. कारण इतकी दहशत निर्माण झाली. कारण ते उद्गारच असे विचित्र होते की या वयामध्ये एखाद्याला इतके वाईट प्रकारे शब्दप्रयोग करावे हे महाराष्ट्राच्या जनतेला रुचलेलं नाही. म्हणून त्यांनाही भीती वाटली. त्यांचे पोस्टर काढले त्यातून काय समजायचं आपण समजू शकतो. तरी गौप्यस्फोट काही नवीन नाही. कोणीतरी अधिकृतपणे एखादं आत्मचरित्र लिहून जरी सगळ्या घटनाक्रम दोघांनी महाराष्ट्राच्या जनतेला. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.